किल्ले रायगडावरील पायरी मार्ग 30 आणि 31 मे रोजी बंद राहणार. उंच कड्यांवरील धोकादायक दगड हटवण्याचं काम करण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. धुळ्यामध्ये शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई. छापेमारीत बनावट देशी दारू तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त. पोलिसांनी 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करत एकाला अटक केल्याची माहिती. कांदिवलीतील गणेशनगर परिसरात 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ. गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळल्यानं हत्या की आत्महत्या या संदर्भातला तपास सुरू. भंडाऱ्यामध्ये भरधाव दुचाकीचा भीषण अपघात. अपघातात इंजिनिअरिंगच्या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. अकोल्यामध्ये काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर. ग्रामीण अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते प्रकाश तायडे आणि महानगराध्यक्षपदी महेंद्र गवई यांची नियुक्ती. महाराष्ट्र पोलीस दलात मोठा फेरबदल. गृह विभागाकडून 36 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नत्या जाहीर. ठाणे, मुंबई, पुणे आणि नागपूरसह अनेक जिल्ह्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश. हार्बर मार्गावरील एसी लोकलला प्रवाशांची पसंती. अवघ्या 15 दिवसात प्रवासी संख्येमध्ये 65% वाढ. प्रवासी संख्या वाढल्यानं हार्बर उपनगरीय सेवांच्या उत्पन्नामध्ये 66% वाढ. मारुती सुझुकी कंपनीचा मोठा निर्णय. येत्या जून महिन्यापासून कारच्या किमती महागणार. कारच्या किमतीत 30,000पर्यंत वाढ होणार असल्याची ही घोषणा. महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते अर्जुनराव गोरल यांचं निधन. वयाच्या 77व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मंगाईनगर येथील पोल्ट्री फार्मजवळ उद्या सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार होणार.